बँक ऑफ महाराष्ट्र ठाणेतर्फे नौपाडा शाखेच्या प्रांगणामध्ये नाणे वितरण मेळावा साजरा करण्यात आला। यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वितरण विभागाचे जनरल मॅनेजर राहुल कांबळे, बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर राजकिशोर रणजित, बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे शाखेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाणे वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता। ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान विविध मूल्यांची जसे की 5 किंवा 10 रुपयांची 12.10 लाख रुपयांची नाणी ग्राहकांना तसेच नागरिकांना वितरित करण्यात आली। यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वितरण विभागाचे जनरल मॅनेजर राहुल कांबळे यांनी कागदी चलनाऐवजी नाण्याचे वापराचे महत्त्व समजावून सांगितले। यावेळी ठाणेकर नागरिक बंधू भगिनी तसेच व्यापारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली। यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये विविध शाखांमध्ये उत्कृष्ट सेवा करणाऱ्या कॅशियरच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। आज का जो कॉइन मेला है और यहाँ ऑर्गेनाइज किया गया है, ये भारतीय रिजर्व बैंक की छत्र छाया में बैंक ऑफ महाराष्ट्र नौपाड़ा ब्रांच के द्वारा आयोजित किया गया है। और इसमें हमारा उद्देश्य ये है कि जो जेन्युइन कस्टमर्स है उनको ये कॉइन मिले और कॉइन आम जनता के पास में चला जाए। और इस तरह का कॉइन मेले का आयोजन भारतीय रिजर्व बैंक हमेशा अपने कमर्शियल बैंकों के माध्यम से करता है, करेंसी चेंज ब्रांचों के माध्यम से करता है। कॉइन जो है भारत सरकार मिंट करती है और भारतीय रिजर्व बैंक के द्वारा उसको सप्लाई किया जाता है। और यहाँ पे जो बैंक ऑफ महाराष्ट्र की नौपाड़ा ब्रांच है, ये करेंसी चेंज शाखा है जिसको हम भारतीय रिजर्व बैंक की एक एक्सटेंडेड आर्म कहते हैं। और इसको कॉइन जो है हम पीरियोडिक बेसिस पे सप्लाई करते हैं। और ये एक कॉइन मेला एक उद्देश्य उसका ये होता है कि आम जनता तक ये कॉइन जाया जाए और इस तरह से एक जो भ्रम है कि कॉइन का शॉर्टेज है, ये भ्रम को मिटाया जा सके। राजकिशोर रंजित, जनरल मैनेजर बैंक ऑफ महाराष्ट्र। जैसे सर जैसे बोले, कमले साहब जैसे बोले, कॉइन मेला हम अभी एक काम करेंगे, हर महीना हम लोग ऑर्गेनाइज करेंगे अलग अलग सेंटर में। क्योंकि कॉइन का डिमांड इतना है, हम लोग का खुद का एक्सपीरियंस है, अभी 3 महीने के अंदर कम से कम 50 लाख का कॉइन हम डिस्ट्रीब्यूट कर चुके हैं इसे। तो डिमांड बहुत है मार्केट में। अभी फेस्टिवल सीजन में आ रहा है, दिवाली आ रहा है, मार्केट में और डिमांड है। देखिए सप्लाई चेन से, सप्लाई साइड से कोई, देखिए कांबले साहब कमिटमेंट दिए कि सप्लाई साइड से कोई तकलीफ नहीं है। तो मतलब डिमांड साइड में भी जैसे है, तो इसका अरेंजमेंट करना अपना जिम्मेदारी है, हम करेंगे इसको लेके। और अपना भी देखिए सेंटर जो है थाने डिस्ट्रिक्ट में ऑलमोस्ट 48 ब्रांचेस अपना है। और पालघर डिस्ट्रिक्ट में भी ऑलमोस्ट 25 ब्रांचेस आज हो गया अपना। 16 सितंबर में एक ब्रांच हम लोग खोले। सेंटर वाइज भी अपना कमी नहीं है और सप्लाई साइड से भी कमी नहीं है। तो इसका जो भी डिमांड है मार्केट में, क्यों ना बीच में थोड़ा शॉर्टेज था सप्लाई चेन को लेके, बट अभी वो सोल्यूशन हो गया है, तो इसका कोई दिक्कत नहीं होगा। हमारे तरफ से कमिटमेंट है। और इस माध्यम से मैं बोलूँगा, हमारा करेंसी सिस्टम मेंटेन कर रहे हैं यहाँ थाने में, हमारा करेंसी सिस्टम मेंटेन कर रहे हैं, तो सप्लाई तो कोई इशू रहेगा नहीं। तो और भी कोई ग्राहक का है, रिक्वायरमेंट है, आइए हमारा बैंक के साथ जुड़िए आप, तो ये आपका पूरा मुहैया करा जाएगा। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आमदार प्रताप सरनाईक मतदारसंघामध्ये दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। आमदार प्रताप सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची अस्तावैकपणे विचारपूस केली। पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला उपचारासाठी मीरा भाईंदर येथील स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयामध्ये दाखल केलं। रुग्णालयात नेताच रुग्णांवरती डॉक्टरांकडून त्वरित उपचार करण्यात आले। यावेळी स्वतः सरनाईक रुग्णासोबत राहून
यांनी त्याला धीर दिला. तसेच जखमी रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क करून या संदर्भातली माहिती देखील त्यांनी दिली. आपका नाम क्या है? सुब्रमण्य. ये सुब्रमण्य कौन लगता है आपके? हाँ, ये हॉस्पिटल ना दहीसर चेक नाके पे है, इंदिराबाई सरनाइक हॉस्पिटल. हाँ, लता मंगेशकर नाट्यगृह यहाँ पे ऑडिटोरियम. हाँ, दहीसर चेक नाके पे, उधर आप आ जाओ. हाँ, उनको करके अपन उसको पूर्ण कर दें. से ये इधर बोरेली का आगे का रहेगा, क्योंकि आप रहता किधर है? पैर मत उठाओ. पेन किलर दिला का है ना? वयातील फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीची चाकूने हत्या केली आहे. हा खळबळजनक प्रकार दिवा परिसरात घडला असून आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं होतं. मात्र मुंब्रा पोलिसांनी विशेष टीम तयार करत 24 तासांच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातून मूळ गावी देव्हारे गावातून बेड्या ठोकल्या आहेत. प्रितेश काशीनाथ शिर्के याचं वय 37 वर्ष आहे. हत्या करणाऱ्या पतीचं नाव असून पत्नी द्रौपदी प्रितेश शिर्के असं मय्यत पत्नीचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये 10 वर्षाचं अंतर असल्याने या दोघात वाद होत असून याचा राग डोक्यातून ठेवून प्रितेशने राहत्या घरात चाकू हल्ला करत पत्नी द्रौपदीची हत्या केली होती. सध्या पोलिसांनी प्रितेशला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मुंब्रा पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत. शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी आम्ही चौकशी केली, आजूबाजूची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणचे पुरावे पाहिले आणि आजूबाजूला चौकशी करून तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही 4 टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्याकरता पाठवला. त्याप्रमाणे एक टीम परेलला गेली होती, एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती, एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के 37 वर्ष त्याला गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून ही हत्या झालेली आहे. त्यामध्ये महिलेचं वय आहे 47 वर्ष आणि आरोपी जो नवरा आहे त्याचं वय आहे 37 वर्ष. वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार त्या ह्याच्यातून त्यांच्यामध्ये जे वाद होत होते त्या वादामधून ही हत्या झाल्याचं आतापर्यंतच्या केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस अभियान ठाणे शहरामध्ये कोळशेत खाडी येथे पार पडला. सदर अभियानाला सुरुवात झाली. निसर्गाची काळजी, स्वच्छ सागर, सुरक्षित सागर या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊया या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविला गेला. या उपक्रमाचं आयोजन रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड आणि समर्थ भारती व्यासपीठ यांच्या पुढाकाराने ठाण्यातील कोळशेत खाडी येथे करण्यात आलं होतं. यावेळी ठाणे महानगरपालिका तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड, केअर फॉर अ नॅचर फाउंडेशन, ब्रह्मांडकट्टा, शिवभक्त प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवर्तक यांच्या सहयोगाने करण्यात आलं होतं. यावेळी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेच्या नियंत्रक अधिकारी मनीषा प्रधान, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 कडून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता, रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी निलेश लिखिते, समर्थ भारत व्यासपीठचे संयोजक उल्हास कारले, रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडचे विभावरी बांदेकर मणी, रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडचे अध्यक्ष युवराज शिधळे, सचिव रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडचे नरेश सिरिसिला, खजिनदार रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड मंदार पंडित, समारंभाचे निमंत्रक सूत्रधार समर्थ भारत व्यासपीठ अनुराधा रोडे, रोटरी क्लब ऑफ आणि ठाणे भारत व्यासपीठचे सर्व सदस्य येथे उपस्थित होते. या अभियानात दरम्यान 250 किलो कचरा गोळा केला. या कार्यक्रमाला एकूण 120हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला होता. स्वच्छ भारत सुंदर भारत समर्थ भारत. कोळशेत खाडीवर या ठिकाणी जवळजवळ 12 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झालेत. ठाणे महापालिका सकट रोटरी असेल, भारत विकास परिषद, ब्रह्मांड, सायक्लिस्ट ग्रुप, आमच्या या भागामधले आमचे सगळे भूमिपुत्र
समर्थ भारत व्यासपीठाच्या पुढाकाराने ही सगळी स्वच्छता मोहीम ही राबवली गेली आणि शेकडो कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झाले. खरं म्हणजे जागरूकपणे आणि पर्यावरण प्रेमी आणि नागरिक हे काम जे आहे ते सातत्याने करतायत, ही अत्यंत चांगली बाब आहे. आणि पुढच्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देखील वेळोवेळी सहभागी करून स्वच्छता हा खरा म्हणजे स्वभाव आणि संस्कार असला पाहिजे आणि तो प्रत्येक नागरिकामध्ये बसवण्याकरता ही एक प्रकारे चळवळ आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी ही चळवळीमध्ये रूपांतर केलंय. त्यामुळे विविध स्वच्छता अभियाना राबवली जातात. आज जो हा 21 सप्टेंबर खाडी किनारा दिवस आपण सगळे खाडी किनारे स्वच्छ करत आहोत, तर याबाबत सर्वांचा आभार आहे. सगळ्या NGOचं. महापालिका सुद्धा महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार पूर्ण 15 दिवस स्वच्छता ही सेवा याचा कार्यक्रम आयोजित करत आहे. ठिकठिकाणचे मार्केट्स, रोड्स, खाडी किनारे, तलाव. नुकताच गणपती सण साजरा झाला आहे, त्याचं निर्माल्य कलेक्शन, प्लास्टिक कलेक्शन याबाबत सगळा उपक्रम राबवत आहे. आपण यावेळेला मोठ्या प्रमाणात निर्माल्य कलेक्शन केलं, त्याचं वर्गीकरण केलं. समर्थ भारत संस्थेनं या प्रमाणात मोठा सहभाग केलेला आहे. जवळजवळ 32 टन निर्माल्य आपण कलेक्ट केलेलं आहे आणि त्या निर्माल्याचं आपण खत करणार असून त्याच्यात जे प्लास्टिक आणि इतर जे आहे ते आपला जो सुका कचरा केंद्र आहे त्या ठिकाणी आपण वर्गीकरणासाठी दिलेला आहे. पर्यावरण के लिए काफ़ी प्रोजेक्ट्स करते हैं, उसमें से एक प्रोजेक्ट ये भी है कोस्टल क्लीनिंग का. और हमारा जो रोटरी क्लब थाने क्रीक साइड है, ये इनका फ्लैगशिप प्रोजेक्ट है. हर साल गणपति के बाद में कोस्टल क्लीनिंग का प्रोजेक्ट करते हैं. तो ये साल में हम लोग कर रहे हैं. अभी अप्रोक्सीमेटली 10 बैग्स हम लोगों ने भरे हैं. तो अभी भी क्लीनिंग चालू है वहाँ पे. तो जो बेस्ट हो सकेगा ये लोग यहाँ पे कर रहे हैं. जितना पॉसिबल है अंदर जाना, अंदर जाके क्लीन कर सकते हैं, ऐसा क्लीन हम लोगों ने किया है. अभी भी काम किया है. नमस्कार, मी युवराज शिदे, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साइड. आज हा आम्ही आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट राबवला आहे अलॉंग विथ अ फ्यू अदर NGOs. The activity is more about cleanliness, advocating cleanliness, cleaning the coastal lines, keeping our water bodies clean. याच्या दृष्ट्या आपण अवेअरनेस पण क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. This also creates a very good मोटिवेशन फॅक्टर फॉर यंग किड्स आणि एक सोशलायझिंग सारखा पण इव्हेंट होतो. आयडिया इज की किती गोष्टी आपण एकत्र क्लब करू शकतो. एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, क्लीनलीनेस अवेअरनेस, ऑल्सो गेटिंग मल्टिपल NGOs टुगेदर. आणि सो फार वी हॅव कलेक्टेड मोर दॅन 10 bags अमाउंटिंग टू ॲटलिस्ट 300-350 प्लस किलोज ऑफ ट्रॅश. आणि ॲक्टिव्हिटीज अजूनही चालू आहेत. सो वी आर hopeful ki we would be able to clean up at least half a ton of garbage from the coastal line that we are here at. विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्यांची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन महानगरपालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे केलं होतं. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांसह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याने अपघात, वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावरती टायर किलर बसवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महानगरपालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल. टायर किलर बसवल्याबाबतची माहिती फलक 100 ते 200 मीटर अंतरावरती लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश होत असल्याची खात्री केली जाईल. तसेच CCTV कॅमेरे क्षेत्रात तो भाग येत असल्याचं निश्चित केल्यानंतर हे उपकरण येथे बसवले जातील. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल आणि महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच गेल्या 2 आठवड्यांमध्ये घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी नियंत्रण मिळवण्याबाबत बऱ्यापैकी यश मिळालं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.